नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील वडगाव खेणंद येथे शेतातील कुंपणाच्या वादातून एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागेश थोरवे या आरोपीने फिर्यादी सचिन बादवे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शंभू मोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपीने शंभूच्या जबड्यावर काठीने प्रहार करून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून दिले. सुदैवाने नातेवाईकांनी वेळीच धाव घेतल्याने शंभूचा जीव वाचला, तर चाकण पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत फेसबुकवरील मैत्री एका महिलेला महागात पडली आहे. आरोपी बबल कुशवाह यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून बहिणीच्या लग्नाचे कारण सांगत रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल असं एकूण 92,000 रुपयांचा ऐवज लांबवला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. सोशल मीडियातील फेसबुकवर ओळख करून प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर विश्वास संपादन करून बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून तरुणाने या तरुणीची आर्थिक फसवणूक केली. ही घटना आंबेठाण येथे घडली. याबाबत 25 वर्षीय तरुणीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीशी फेसबुकवरून मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादीकडून 92,000 रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल अशा मौल्यवान वस्तू घेतल्या. या वस्तू परत न करता आरोपीने तिचा विश्वासघात करून अपहार केला. तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कडूस येथील माती धरण बंधाऱ्यातून अज्ञात चोरट्यांनी पाणी उपसा विद्युत मोटरींच्या केबल मोठ्या प्रमाणात लंपास केले असून ढमाले शिवार परिसरात माजी सरपंच शामराव ढमाले यांच्या विहिरीतील विद्युत मोटरपंप तोडून तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. पानटपरी चालक 30 वर्षीय महिलेशी अत्यंत अश्लील वर्तन करत मिठी मारून जबरदस्तीने चुंबन घेत त्यानंतरही पुढे जात अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या 28 वर्षीय नराधमावर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित नराधमाकडून हे प्रकार मागील 4 महिन्यांच्या कालावधीत वारंवार चाकण आंबेठाण रोडवर एका पानटपरीच्या ठिकाणी घडले. या प्रकरणी पानटपरी चालक 30 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल संतोष कल्याणकर, वयवर्ष 28, राहणार मेदनकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपीने संबंधित महिलेच्या मुलाला आणि पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. चाकण उत्तर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतात. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण येथील महात्मा फुले मार्केटच्या गेटसमोर रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वाहनानं दिलेल्या धडकेत 49 वर्षीय महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी 29/12 क्रमांकाच्या वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शकुंतला महादू पवार, वयवर्ष 49, राहणार बाबदेव वस्ती, मेदनकरवाडी, चाकण ही महिला यामध्ये जखमी झाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतात. पिंपरी चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेतला आहे. पोलिसांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक पीसी शील्ड या मोबाईल ॲपद्वारे आतापर्यंत शहरातील तब्बल 1585 सराईत गुन्हेगारांच्या घरांचे डिजिटल मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचा थर्ड आय वॉच असणार असून डिजिटल पोलिसिंगच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पोलिसांकडून हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपमध्ये केवळ गुन्हेगारांची यादीच नाही, तर त्यांचा फोटो, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, गुन्ह्याची पद्धत आणि त्यांच्या राहत्या घराचे नेमके लोकेशन समाविष्ट आहे. त्यामुळे गस्तीवर असलेल्या मार्शलला किंवा नवीन पोलीस अधिकाऱ्याला गुन्हेगाराचा पत्ता शोधणे आता अधिक सुलभ झाले आहे. यापूर्वी गस्तीमध्ये होणारी बनवाबनवी रोखण्यासाठी या ॲपमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. गस्तीवरील पोलिसांना संबंधित गुन्हेगाराच्या घरी किंवा ठराविक पॉइंटवर गेल्यावर तेथून फोटो आणि लोकेशन अपलोड करावे लागते. यामुळे पोलीस कर्मचारी खरोखरच गस्तीवर गेले आहेत की नाही याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात बसून एका क्लिकवर मिळत आहे. परिणामी गस्तीमधील निष्काळजीपणाला पूर्णपणे आळा बसला आहे. एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यास त्या परिसरातील सर्वात जवळचा सराईत गुन्हेगार कोण आहे, याचा इतिहास काय आहे आणि तो सध्या कुठे असू शकतो याचा अंदाज पोलिसांना या ॲपमुळे त्वरित घेता येणार आहे. पीसी शील्डमध्ये पेट्रोलिंग, आरोपी तपासणी, दामिनी पथक, नाकाबंदी आणि सण उत्सवांच्या बंदोबस्ताची माहितीही रिअल टाइम स्वरूपात अपडेट केली जाते, ज्यामुळे पोलीस यंत्रणेत समन्वय वाढला आहे. हॉटस्पॉट ओळखणे आणि गुन्हेगारी रोखणे यांसाठी पीसी शील्ड मैलाचा दगड ठरत आहे. या ॲपमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तंत्रज्ञानाच्या मदतीने पिंपरी चिंचवड पोलीस दल अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम झाले असल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
चाकण नगर परिषदेतील विविध समित्यांच्या सभापतींची निवड. जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव आणि पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा मनीषाताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते नितीनभाऊ गोरे यांच्या नेतृत्वात चाकण नगर परिषदेतील विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड आज पार पडली. चाकण पालिकेत पुढील सभापतींची बिनविरोध व बहुमताने निवड झाली. स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष श्रीमती मनीषाताई सुरेशभाऊ गोरे, पाणीपुरवठा समिती पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष सौ सुवर्णा श्याम राक्षे, आरोग्य व स्वच्छता समिती श्री मंगेश शिवाजी कांडगे, नियोजन समिती व विकास सभापती श्री प्रकाश लक्ष्मण गोरे, बांधकाम समिती सभापती श्री रणजित सखाराम जरे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती श्री प्रेम शिवाजी जगताप, महिला व बालविकास समिती सौ रुपाली राहुल कांडगे. नवनिर्वाचित सभापतींच्या निवडीनंतर त्यांचे स्वागत करताना नगराध्यक्षा मनीषाताई गोरे आणि गटनेते नितीन गोरे यांनी चाकण शहराच्या सर्वांगीण आणि गतिमान विकास करण्यासाठी सर्व समिती सभापती व सदस्य यांच्या निवडीमुळे शहरातील नियोजन, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, विकास कामे, शिक्षण, क्रीडा तसेच महिला व बालविकास या क्षेत्रातील कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सर्व नवनियुक्त सभापतींचे नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगर परिषदेतील सर्व अधिकारी वर्ग, गटनेते, विरोधी पक्षनेते, सर्व नगरसेवक व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आळंदी नगर परिषदेच्या विषय समित्या व स्थायी समिती बिनविरोध गठीत. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 तसेच संबंधित नियमानुसार आळंदी नगर परिषदेच्या विषय समित्या व स्थायी समितीचे गठन आज विषय सभेत बिनविरोध करण्यात आले. प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांची स्थायी समितीचे सभापती तथा आळंदी नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पाणीपुरवठा व जलनिसारण समितीच्या सभापती तथा उपाध्यक्ष म्हणून सुजाता तापकीर, सार्वजनिक बांधकाम व स्वच्छता समितीच्या सभापती म्हणून कुऱ्हाडे साक्षी अक्षय, शालेय शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती म्हणून बोरुंदिया खुशी सागर, मागासवर्गीय कल्याणकारी व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती म्हणून उमरगेकर वैजयंता अशोक, यात्रा नियोजन व विकास समितीच्या सभापती म्हणून गुंडरे पूजा संजय, महिला व बालकल्याण व वैद्यक समितीच्या सभापती म्हणून तापकी ऋतुजा अनिकेत, तर महिला व बालकल्याण व वैद्यक समितीच्या उपसभापती म्हणून येळवंडे कांचन किरण यांची निवड करण्यात आली आहे. फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी विद्यालयात पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत पुणे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत खेड तालुक्याने 42 गुण मिळवत चॅम्पियनशिप करंडक सलग 5व्यांदा पटकावलाय. खेड तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. सध्या प्रिंट मीडियातील बातम्याऐवजी रील्सवाले सोबत घेऊन चित्रीकरण करून शॉर्टकट अर्ध्या 1 मिनिटांची रील्स बनवून सोशल माध्यमावर सोडण्याचा धडाका सुरू झालाय. यामध्ये अनेकदा AI तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊन काही उमेदवार विरोधकांची मानहानी करणारे व्हिडिओ तयार करून बदनामी करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक पट्ट्यातील एका जिल्हा परिषदेच्या उमेदवारांवर कुरघोडी केल्याचा प्रकार 2 दिवसापूर्वी घडले आहेत. खोट्या रील्स तयार करून उमेदवारांचे खोट्या आवाजाचे रेकॉर्डिंग करून हुबेहूब उमेदवारांचा आवाज असल्याचे भासवून सोशल माध्यमावर असे व्हिडिओ टाकून मानहानी आणि बदनामी केल्यानंतर याबाबत तक्रारी करण्यात आल्या. निवडणूक आयोगाने आता उमेदवारांनी छापील प्रचार साहित्य जसे प्रकाशकाचे नाव टाकून परवानगी घ्यावी लागत होती. त्याच धर्तीवर सोशल माध्यमात ऑडिओ, व्हिडिओ, रील्स आदी सोशल मीडिया वापर करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी स्पष्ट केले. आक्षेपार्ह विधाने, व्हिडिओ, रील्स बनवणारे व इंस्टाग्राम, फेसबुक आदीवर निवडणूक आयोगाचे पथक लक्ष ठेवणार आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे ग्रुप ॲडमिनसह संबंधित उमेदवार आता कारवाईच्या कचाट्यात येणार असल्याने उमेदवारांनी सोशल प्रसार माध्यमांचा प्रचारात वापर करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी सांगितले आहे. त्याचा वापर करावा, अन्यथा तो आदर्श आचारसंहितेचा भंग आहे असं समजून संबंधित उमेदवारांवर कारवाई केली जाईल. राजगुरुनगर येथे हुतात्मा स्मृतीस्थळावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 129 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानच्या वतीने या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरात 130 जणांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. भंडारा डोंगर येथे सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह चासकमान परिसरातील गावामधून अन्न प्रसादासाठी भाकरी व शेंगदाण्याची चटणी पाठवण्यात आली. दरवर्षी हा उपक्रम मोठ्या उत्सवात राबवला जातो. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आरंभानिमित्त तालुकाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
खेड तालुक्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विविध उपक्रमांनी अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यात आली। राजगुरुनगर येथे ठाकरे शिवसेना पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी शिवसैनिकांनी शिवसेना मध्यवर्ती शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शाखेतील स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले। आळंदीमध्ये शिवसैनिकांनी प्रतिमेस अभिवादन केले। आळंदी ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। चाकणमध्ये एसटी बस स्थानक आवारात प्रतिमेस अभिवादन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। चाकण शिक्रापूर रस्त्यावर आता अहोरात्र वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शुक्रवारी 23 जानेवारी रोजी चाकण शिक्रापूर महामार्गावर दुपारपासून वाहनांच्या अशा लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळालं। माणिक चौकापासून शिक्रापूरच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। आळंदीत अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन साजरा करण्यात आला। आळंदी येथील श्री आवेकर भावे श्री रामचंद्र संस्थान आळंदी यांच्या वतीनं अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय। आळंदी येथे श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री गणेश जयंती निमित्त शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं श्री गणेश जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता। सकाळी श्रींची भव्य मिरवणूक बँडच्या वाद्यात काढण्यात आली होती। खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडालाय। कुरुळ आळंदी ग्रामीण भागात शीतल आशिष येळवंडे यांनी आज गोलेगाव येथे प्रचाराचा धडाका लावला। या दौऱ्याला ग्रामस्थांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले। प्रचाराची सुरुवात अत्यंत भक्तिमय वातावरणात झाली। शीतल येळवंडे यांनी दावल मालिक बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन विजयाचा आशीर्वादही घेतला। यावेळी कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। प्रचार फेरी दरम्यान गोलेगावच्या माता भगिनींनी शीतल येळवंडे यांचं स्वागत केलं। प्रत्येक उंबरठ्यावर त्यांचं औक्षण करण्यात आलं, तर अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्यांची ओटी भरून आमचा पाठिंबा तुम्हालाच असा विश्वास महिलांनी व्यक्त केला असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय। कुरुळ आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील धानोरे येथे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विनया मुंगसई यांनी आळंदी ग्रामीण पंचायत समिती गटाचे उमेदवार काळूराम थोरवे यांच्यासह माता भगिनी आणि मतदारांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे। यावेळी गावभेट दौऱ्यादरम्यान महिलांच्या अपेक्षा, भावना आणि समस्या जवळून समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली। पाणी, रस्ते, मूलभूत सुविधा आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांवर नागरिकांनी मनमोकळेपणाने आपली मतेही मांडली। नागरिकांचा मोठा पाठिंबा आणि विश्वास या गावभेट दौऱ्यातून व्यक्त झाला असून त्यांनी खंबीरपणे साथ देण्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे, अशी माहिती विनयाताई मुंगसे यांनी यावेळी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रथमच खेड तालुक्याला पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिले आहे। कुरोळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले निलेश ठिगळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले आहे। याच पार्श्वभूमीवर निलेश ठिगळे यांच्याशी पुणे लाईव्हने संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात। पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जिल्ह्याचं अध्यक्षपद पहिल्यांदाच खेड तालुक्याला मिळाले। खरं तर त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन। पण खेड तालुक्याला हे पद देत असताना, जिल्ह्याचे अध्यक्षपद देत असताना सगळ्यात पहिल्यांदा तर तुमची उमेदवारी तिथून कापली गेली आणि ती उमेदवारी कापून तुमची बोलवणी करण्यात आली अशी चर्चा आहे। काय सांगाल तुम्ही, नेमका काय प्रकार आहे? नाही, असं आहे की मी गेल्या 8-9 वर्षापासून पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदावर काम करत होतो। मी पक्षाशी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं। तळागाळात जाऊन खऱ्या अर्थानं स्वाभिमान पक्षाचा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। शेवटी माझी देखील जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची इच्छा होती, परंतु ही सगळ्या प्रक्रियेमध्ये जात असताना अजितदादांना आणि दिलीपांना या दोघांनी मला खऱ्या अर्थानं विश्वासात घेतलं आणि पक्षाची एकंदरीत परिस्थिती पाहता आत्ता सध्या पक्षामध्ये खेड तालुक्यामध्ये एक चांगलं, खेड तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक चांगला वक्ता, एक चांगलं वक्तृत्व असणारा तरुण खऱ्या अर्थानं त्यांना संघटनेमध्ये हवा होता आणि त्याला अनुसरून अजितदादा असेल, दिलीपांना असेल यांनी मला विश्वासात घेऊन की अनेक इच्छुक उमेदवार आहेत। शेवटी जिल्हा परिषद गट जो असतो तो 10-15-20 गावांचा असतो, परंतु
तुला जर जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं तर त्या माध्यमातून अधिकाधिक चांगलं काम करून पक्षाचा स्वाभिमानी विचार तळागाळापर्यंत पोहोचून एक तरुणांना पक्षाच्या मुख्य फळीमध्ये आणून पक्षाचा विस्तार करणं आणि पक्षाची धुरा सांभाळणं, युवकांचं संघटन करणं हे अधिक महत्त्वाचं त्यांना वाटलं. त्यांनी मला विश्वासात घेतलं आणि शेवटी कुठलाही नेता जो असतो, मग दिलीप अण्णा असतील किंवा अजितदादा असतील, एखादा जो कार्यकर्ता आहे त्याच्यातले चांगले गुण हेरणे आणि त्याला योग्य ती संधी देणं आणि खऱ्या अर्थानं माझा सन्मान त्या दोघांनी नेत्यांनी केला आहे असं मी मानतो. कारण खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद हे पहिल्यांदा आपल्या तालुक्याला मिळालेलं आहे आणि निश्चित मी स्वतःला खऱ्या अर्थानं माझा सन्मान केला असं मानतो. स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच तुमच्या जिल्हाध्यक्षपदाची घोषणा केलेली आहे. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरती तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी आली. काय काय तुमच्यावरती आता कार्यभार दिला, त्यांनी काय काय जबाबदारी? असं आहे की आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, पुणे महानगरपालिकेच्या झाल्या. तिथं काही कारणामुळं आमच्या पक्षाला निश्चितपणानं अपयश आलं आणि त्यामुळं एक खांदेपालट करणं दादांना आणि अण्णांना गरजेचं वाटलं. एक चांगले प्रभावी वक्ते पक्षामध्ये गरजेचं आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मला विश्वासात घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद आणि होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं स्टार प्रचारक म्हणून जिथं जिथं सभा असतील, जिथं जिथं कोपरा सभा असतील त्या ठिकाणी जाऊन आपल्या पक्षानं केलेली कामं असेल, पक्षाचे विचार असेल ते लोकांपर्यंत पोहोचवून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार हे ताकदीनं निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. नुकत्याच झालेल्या ज्या पालिकांच्या निवडणुका होत्या, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर, या तिन्ही पालिकांमध्ये पाहायला गेलं तर तसा राष्ट्रवादीचा बऱ्यापैकी दुभाव उडाला. कारण एका ठिकाणी तुम्हाला बहुमत मिळालं नाही, सगळ्या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेने या तिन्ही पालिका ताब्यात घेतल्यात. आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तुम्हाला किती यश मिळेल असं वाटतं आणि त्याच्यासाठी तुमची काय रणनीती असणार आहे नेमकी? बघा, राजकारणामध्ये जय पराजय हा नक्की असतो. आम्ही कुठंतरी कमी पडलो, आम्ही जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आणि म्हणून आम्ही की आमच्या जिथं कुठं आम्ही थोडंसं कमी पडलो असेल त्या कमी पडलेल्या बाजून भरून काढण्यासाठी आम्ही येत्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं जीवाचं रान करून जिथं जिथं आम्ही कमी पडलो असेल त्या सगळ्या बाजू आम्ही भरून ताकदीनं ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं सगळ्यात तगडे उमेदवार आहेत आणि विरोधी पक्षांकडे जर आपण उमेदवार पाहिले तर बरेचसे आमचेच उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी आयात केलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा रिझल्ट हे आपल्याला येत्या काळामध्ये दिसून येईल. संपूर्ण जिल्ह्याची तुमच्याकडे युवकची अध्यक्षपदाची जबाबदारी, तुमचं काय विजन असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही पक्ष संघटन वाढवाल संपूर्ण जिल्ह्यामध्ये? आता सध्या तर माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की जिल्ह्यामध्ये जिथं जिथं आमचे जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे उमेदवार असतील त्यांना ताकदीनं निवडून आणण्याकरता जीवाचं रान करून आम्हाला खऱ्या अर्थानं सगळ्या तरुणांना बरोबर घेऊन ही जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडणार आहोत. आणि निवडणुका झाल्यानंतर आम्ही एक वेगळा उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहे की प्रत्येक गावागावामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखा काढून प्रत्येक गावामध्ये नवीन कार्यकर्त्यांची फौज आम्ही तयार करणार आहोत, जी येत्या पुढच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला अतिशय कामाला येणार आहे. सध्या खेड तालुक्यात निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. यामध्ये अनेकदा चुकीच्या टीका टिप्पणी होऊ लागल्या आहेत. खेड पंचायत समितीच्या माजी उपसभापती ज्योती अरकडे यांच्यावर विरोधी उमेदवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या टीकांचा ज्योती अरकडे यांनी आपल्या खास शैलीत असा समाचार घेतला आहे. नमस्ते, मी माजी पंचायत समिती उपसभापती ज्योती केशव आरगडे, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आणि आत्ता संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालिका म्हणून काम करत आहे. काल जो माझ्याबद्दल जे षडयंत्र रचलं गेलं त्याबद्दल मी समाजाला एक सांगू इच्छिते. निवडणुका आल्याच्या नंतरनं हे असे आरोप होत राहतात. माझे बंधू आदरणीय अनिलदादा कडपाटील यांना कुणीतरी भासवलं. पहिलं तर माझं संतोषनगर बाम हे गाव हे माझ्या गणातच येत नव्हतं, माझ्या गटातच येत नव्हतं. ते गाव होतं पिंपरी पाईट
ह्या गटामध्ये, त्यावेळेस तुम्ही त्या सदस्यांना विचारायला पाहिजे होतं, त्याची तुम्ही पूर्णपणे चाचपणी करायला हवी होती. माझ्याबरोबर स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे, विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे पटेल असतील आणि मी स्वतः पंचायत समितीला त्यावेळेस होते. मला एकच सांगायचं आहे की संगमेश्वराच्या मंदिरामध्ये 84 लक्ष रुपयाचं काम त्यावेळेस भाऊ असतील, आमदार साहेब असतील आणि मी स्वतः असेल त्या माध्यमातून केलेलं आहे. आत्ता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका रणनीती चालू आहे आणि प्रचाराचा शुभारंभ देखील झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आदरणीय आत्ताचे उमेदवार जे सय्यदभाई आहेत त्यांना माझे हात जोडून एक बहीण म्हणून विनंती करते, तुमची पार्श्वभूमी, तुमचे मामा हे कडूसला आहेत, कडूसपासनं तर काळूसपर्यंत मला यायला लावू नका. मी आत्ता खूप शांत आहे, मी हिंदुत्ववादी आहे, मी एका चांगल्या पक्षाची ह्या तालुक्यामध्ये काम करत आहे. आत्तापर्यंतच्या जो माझा 10 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे त्यामध्ये माझ्याकडं कुणी गालबोट लावायची कोणाची हिंमत झालेली नाही. मी अनिल भाऊ असतील, सय्यद भाऊ असतील, त्यांना हात जोडून परत एकदा बहीण म्हणून विनंती करणार आहे की कोणत्याही प्रकारचा आरोप हा माझ्यावर तुम्ही करू नका आणि मला नाही त्या गोष्टीला करण्यासाठी तुम्ही भाग पाडू नका. आम्ही माळकरी माणसं आहोत. एखाद्या माळकरी माणसाचा आशीर्वाद हा चांगला घ्या, त्याला तळतळ करायला लावू नका. राहिला संतोषनगरचा विषय, संतोषनगरच्या जनतेला मी एकच आव्हान करणार आहे की इथून पुढच्या कार्यकाळामध्ये माझे दीर आदरणीय गणेश नाना आरगडे हे जिल्हा परिषदला उभे आहेत. नाना ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतील त्यावेळेस प्रथमतः पहिला नारळ हा शुभारंभाचा तुमच्या गावापासून आम्ही चालू करू, हेच आश्वासन नाही देत तर ते करून दाखवन आणि तरच तुमच्या गावामध्ये येईल. बाईंच्या उमेदवारीचं जे कौतुक केलं जात आहे, जे अध्यात्माच्या क्षेत्रातील लोक त्यांच्या उभ्या गात आहेत कामाबद्दल, मी त्या लोकांना एकच सांगू इच्छिते, हरिपाठामधली एकच ओवी सांगत आहे, पापाचे कळप पळती पुढे. आणि जनतेने ठाम निर्धार केलेला आहे, हरी 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 मंत्र हा शिवाचा, गणेश नाना हा सर्वांच्या हक्काचा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.